सलामीची जोडी पाठवायची आहे पालघर संघ नवी मुंबई संघ. नवी मुंबई म्हणून आपण त्या संघाला घोषित करतोय. त्यांचा 12वा खेळाडू प्लीज समालोचन कक्षात पाठवायचा आहे. याची दी याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. क्रिकेटच्या दैदिप्यमान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा चॅलेंजचा प्रख्यात असं मैदान आणि या प्रख्यात मैदानावरती एक सुंदर स्पर्धा पूर्ण होते आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. यापूर्वी ठाणे जिल्हा संघ अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. माफ करा, उपांत्य फेरीचा नाही, हा पहिलाच फेरीचा सामना, कारण यातील विजेता संघ हा पालघर संघाशी 2 हात करेल आणि मग त्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. तर सलामीला आलेले फलंदाज संजय आणि पंकज. स्ट्राईकला पंकज, नॉन स्ट्राईकला संजय. खेळ सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करतोय खेळ सुरू करा, कारण अधिक वेळ झालेला आहे आणि याच्या सोबतीला आपल्या बुद्धिबळ स्पर्धा सुरू ठेवायची आहे. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जे सहभागी खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय आपण जिमखान्यात जायचं आहे. त्या ठिकाणी स्पर्धा आपली वाट पाहते. मला वाटतं राज्यस्तरीय खेळाडू प्रशांत भोसले आपला सामना सुरू होणार आहे. चला सुरू करूया. स्ट्राईकला आहे पंकज, नॉन स्ट्राईकला संजय. गोलंदाजी धुरा सांभाळे रत्नागिरी संघाकडनं. महेश. रत्नागिरी संघ आज या मैदानावरती येणारा पहिला संघ आहे. रत्नागिरीवरनं इतका दूरचा प्रवास करून संघ आलेला आहे. कौतुकास्पद अशा पद्धतीनं गेम स्पिरिट त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. तर महेश सज्ज आहे सलामीची गोलंदाजीसाठी आणि त्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहे तो पंकज. पॉवर प्लेचं षटक असेल. सर्कल रेषेच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक या पहिल्या षटकामध्ये नियुक्त करता येणार आहेत. आणि क्षेत्ररक्षणाची जर रचना पाहिली तर निश्चितच एक एसटी रक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात आहे. अमितला आपण पाहतोय. अमितची जागा अजून फिक्स झालेली नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर लॉंग ऑनला डीपला एक क्षेत्ररक्षक आणि मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये अमितला आपण पाहतोय. कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीपच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितपणे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक निश्चित अशी मला वाटतं एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण सज्ज. दरम्यान महेशचा पहिला चेंडू. सुरेख गोलंदाजी. हलक्या बॅटने चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टोलावला गेला. एकेरी धाव. जसे कुस्तीचे खेळाडू पैलवान असतात ते एकमेकाला आजमावत असतात. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फलंदाज सुद्धा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे आजमावतोय. निश्चितच दरम्यान महेशचा पुढचा चेंडू. समोर जाईल संजय. सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हळूच बाहेर निघणारा. कदाचित बॅटला स्पर्श झाला की काय. महेश निराश आहे. निश्चितच काय घडलं मैदानावरती.
कट होती का पाहूया. GTC च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो आहोत. सुरेख चेंडू खोलवर टप्प्यात हळूच बाहेर निघाला आणि यस बॅटला स्पर्श झालेला होता चेंडूचा. अतिशय देखणा प्रहार, गॅप शोधला, दोन खेळाडूंच्या मधनं चेंडू होतोय फरार. धावा मिळतायत 4. 5 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. गॅप अतिशय देखणा शोधला गेला. या मैदानावरती मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी कुणबी सेना चषक झाला होता आणि पालघर जिल्ह्याच्या संघानं अंतिम विजेतेपद प्राप्त केलं होतं. खूप सुरेख स्पर्धा झाली होती. अतिशय दर्शनीय 12 संघ सर्वोत्तम एकमेकाशी भिडले होते. दरम्यान धावपलकावरती धावसंख्या स्थिर, बिनबाद 5 धावा. महेश सज्ज, सामोरा जाईल तो संजय. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः महेश चेंडू अडवतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इन स्विंग चेंडूला चांगल्या पद्धतीचा स्विंग प्राप्त करतोय. आपण जर पाहिलं तर महेश मध्ये क्रिकेट ठासून भरलेल्या दिसून येते. एक चमचमणारा तारा आहे. दरम्यान पुढचा चेंडू, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र या चेंडूला चौकारात परावर्तित करण्यात यश मिळत नाही. केवळ 1 धाव मिळते. 1 धावीच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत 6. थोडासा स्वेर चेंडू होता. गॅप शोधण्याची संधी आली होती पण ती संधी हिरावली जाते. दरम्यान महेशचा चेंडू, सामोरा जाईल तो पंकज. सुरेख फटका ऑन द राईट खेळला जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चौकाराच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत 10. पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंच सुभाष पाटील यांच्याकडनं. बिनबाद 10 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबई संघाकडनं. नाणेफेकीचा कोल प्राप्त केला रत्नागिरी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. यातील विजेता संघ हा नंदन सरांच्या संघाशी 2 हात करेल. त्यामुळे नंदन सर आपण लगेचच हा सामना झाल्याबरोबर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय अमित सर गोलंदाज. अमित सर बॉलर्स नेम प्लीज. मनोज. ओके. तर नटराज मोरे सर आणि हर्षल मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक समाप्त झालेलं 10 धावा बिनबाद. अशा पद्धतीने धावपलकावरती नवी मुंबई संघाची धावसंख्या. रत्नागिरी संघानं नाणेफेकीचा कोल प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. एक सुंदर संकल्पना मोरे सर यांच्याकडनं आली आणि ही संकल्पना शिक्षकांनी उचलून धरली. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर आउट ऑफ सीझन अशा पद्धतीनं मोरे सरांनी या स्पर्धा लावल्या. मात्र त्या स्पर्धेला सुद्धा उदंड प्रतिसाद लाभतो आहे मोरे सर. स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात जर झाल्या तर खूप छान राहील. दरम्यान पुढचा चेंडू, वेगवान मारा करण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये धाडला गेला. अमित सर त्या ठिकाणी आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली गेली. समोर जातोय संजय. मनोज. बुद्धिबळ खेळाला सुरुवात झालेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख रीतीने टाकलेला चेंडू, तेवढा सुंदर प्रहार. दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं 3 क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या बाहेर तुम्ही ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. 1 धाव 11 धावा. बुद्धिबळ पुरुष स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. सहभागी खेळाडूंनी जिमखान्यात जायचंय. 11 धावा. समोर जाईल तो पंकज. मनोज ते तर्रार मारा करतोय. जबरदस्त पेस ज्याच्याकडे आहे तो मनोज. धारदार गोलंदाजी करतोय, तिखट मारा करतोय.
रत्नागिरी संघाचा आघाडीचा हा गोलंदाज. सुरेख चेंडू, सुरेख. निश्चितच आपण जर पाहिलं तर कॉफी बुक गोलंदाजी, कॉफी बुक फटका पाहायला मिळाला बीच्या दायऱ्यामध्ये. फलंदाज सुद्धा सांगतोय की मी सुद्धा कमी नाहीये. ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र त्या चेंडूला सन्मानित केलं गेलं. मनोज आतापर्यंत 3 चेंडू आणि केवळ 1 धाव दिलेली आहे. समोर जातोय फलंदाज पंकज. पंकजने सुद्धा एक चौकार जोडलेला आपल्या खेळीमध्ये. संजयने एक चौकार जोडलेला आहे. 6 धावांवरती संजय खेळतोय, 5 धावांवरती पंकज खेळतोय. दरम्यान पुढचा चेंडू, जबरदस्त प्रहार, गॅप शोधला, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. डाव्या एष्टीवरचा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. चौकारच्या जोरावरती धावबलगावती धाव झळकतायत 15. ईट का जवाब पत्थर से देते हुए यहां पर पंकज एक अष्टबैली खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, भिरकावला जातो चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, अचूक झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी पंकज बाद होतोय. कुठेतरी मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होती, लालच दाखवली गेली, लालच दिली गेली. लालच तो बुरी बला है और इसी कारण संजय पंकज बादून तंबूत परततोय. जीटीसीच्या माध्यमातून एक सुंदर प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते आणि याचं सौजन्य आम्हाला अलंकार वारगडे सरांची अतिशय मौलिक असं सहकार्य. निश्चितच 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण सुंदर असं प्रक्षेपण पाहतो आहोत. दरम्यान नवोदित फलंदाज मैदानात प्रवेश करतो आहे. आनंद राऊत, कार्तिक कुंभार, नितीन कोवरा, गणेश गायकवाड, मोरेश्वर सुतार, शंकर झाडबुके, किशोर मांगले आणि प्रशांत भोसले. जा, जे येणार नाही त्यांना बाद केलं जाईल. दरम्यान पुढचा चेंडू, आणि अशा पद्धतीने षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झळकल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. पहिल्या षटकात 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढच्या षटकात मात्र मनोजची धारदार गोलंदाजी, ते तर्रार मारा, तिखट मारा मनोजकडनं पाहायला मिळाला. केवळ 5 धावा आणि एक अतिशय महत्वपूर्ण फलंदाज तंबूत पाठवला गेला म्हणजे पंकज. अष्टपैलू खेळाडू आहे. पंकजने आपल्या खेळीमध्ये 2 चौकार जोडले होते आणि एक एकेरी धाव. त्या जोरावरती 9 धावा पंकजच्या बॅटमधून आल्या होत्या. जितेश आणि संजय ही जोडी, रत्नागिरीवरनं आलेला हा संघ, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली महेशनं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मनोजनं, दाखवून दिलं की हम भी कुछ कम नहीं है. दरम्यान गोलंदाजी धुरा सांभाळतो संजय. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. खेळायला सुरुवात करा प्लीज, खेळायला सुरुवात करा. ए बाळा इकडे समोरून फोटो घे, समोरून फोटो घे ना, समोर जा. दरम्यान संजयचा पुढचा चेंडू, निश्चितच सुंदर गोलंदाजी. अतिशय छोटासा रनअप आहे पण अचूक अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अरे
एक सुंदर अशा पद्धतीचं गोलंदाजीचं पृथक्करण आता पाहायला मिळते पहिल्या षटकानंतर. फुलटॉस चेंडू फिरकावून दिला झाला, मात्र पंचांचा इशारा येईल तो नो बॉल, कारण शरीर वेदी अशा पद्धतीची गोलंदाजी होती. 1+1 2 धावा आणि फ्री हिटची मेजवानी असेल. फ्री हिटची मेजवानी, कारण ही स्पर्धा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे खेळली जाते. दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू, मात्र या चेंडूचा लाभ घेता येत नाहीये. कौतुक करावं लागेल संजयचं. संजयने अचूक अशा पद्धतीनं चेंडू रिलीज केला. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख फटका, कार्पेटच्या साह्यानं चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे धाडला जातो. केवळ एक धाव. एक धावीच्या जोरावर धावफलकावरची धावा झळकतायत 18 धावा. दरम्यान या ठिकाणी प्रशांत तुपे सर यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आपला संघ हा अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. निश्चितच सुरेख चेंडू आणि तेवढा सुंदर प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू जाते. पळून एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावीच्या जोरावर धावफलकावरची धावा झळकल्यात 19. धाव संख्येला मात्र लगाम लागलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उजवीकडे शपल होत घणघणाती प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र जसं वय वाढतं तसं फुटवर्क कमी होतं आणि कुठल्याही खेळामध्ये फुटवर्कला फार महत्त्व आहे. पदल आलीत त्याला फार महत्त्व आहे. तुमचं शरीर जर का वाढलं तर आपोआप तुमच्या बाकी शारीरिक क्रियांवरती त्याचा परिणाम होत असतो. हाच जर 5 वर्ष 10 वर्ष मागे हा चेंडू मिळाला असा या खेळाडूला तर लिलया हा मिड विकेटच्या क्षेत्रामधील एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला असता. पाहूया दरम्यान पुढचा चेंडू. एक गणगणाती प्रहार करण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्रक्षण. केवळ एका धावावर समाधान मानावं लागतं. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. मला वाटतं षटक क्रमांक 4 मनोज अतिशय तेज तर्रार मारा पाहायला मिळाला. दुसरं षटक हाताळलं होतं. 5 धावा देत एक गडी बाद केला. आतापर्यंत एकच गडी बाद झालेला आहे. दरम्यान जितेश सामोरा जाईल मनोजच्या माऱ्याला. तेज तर्रार मारा, निश्चितच सुरेख रीतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू ठाडला गेला. एकेरी धाव. धावफलकावरती धावा झळकतायत 21. रत्नागिरी संघ दाखवून देतोय की आम्ही किती तयारीत आलेलो आहे. एक जबरदस्त कामगिरी करणारा हा संघ
सकाळच्या सत्रामध्ये प्रथमच दाखल झाला एवढा दूरवरचा प्रवास करून अमित सर आणि त्यांचे सर्व सहकारी. दरम्यान पुढचा चेंडू, एक जबरदस्त गणगणाती आघात, गॅप शोधला एका टप्प्याच्या साह्यानं. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार. आणि चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 25 पाव शतकी खेळी पूर्ण होते आहे. पालघर संघाला इन ऍक्शन आपण नंतर पाहणार आहोत. सज्ज आहे हा संघ. नंदन सर आणि त्यांचे सहकारी. दरम्यान संजय 11 धावांवरती खेळतोय. संजयच्या बॅटमधून मला वाटतं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार पंकजच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. जबरदस्त अप्रतिम फटका, निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका म्हणून ज्या फटक्याकडे आपण पाहू शकतो असा फटका पाहायला मिळाला. ऑन द राईज ज्या पद्धतीनं चेंडू होता त्याच पद्धतीनं फटका खेळला गेला. षटकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 31 धावा. ईट का जवाब पत्थर से देते हुए मनोज, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती दुसऱ्या षटकात, पण या ठिकाणी चेंडू त्याचे ओळखलेले आहेत आणि आम्ही प्रत्युत्तर द्यायला सज्ज आहोत. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडूला सन्मानित केलं गेलं, मिडॉनच्या क्षेत्रात ढकललं गेलं. एकेरी धाव 32 धावा धावफलकावरती. ते तर्रार मारा करणारा मनोज. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजयचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 2 चौकार आणि आजच्या दिवसातला तिसरा षटकार पाहायला मिळाला. 2 षटकार राजेंद्र भंडारीच्या बॅटमधून आले होते आणि आता मात्र या ठिकाणी संजयनं षटकार जोडला. दरम्यान पुढचा चेंडू मनोजचा. सुंदर गोलंदाजी. निश्चितच जितेशची आज परीक्षा. खऱ्या अर्थानं जितेशला वाटलं होतं की हा पेपर सोप्पा असेल, 8वी 9वीचा पेपर आपल्याला द्यायचा आहे, पण 12वीच्या बोर्डाची परीक्षा द्यावी लागते. इतका तेज मारा आहे. वाटलं नव्हतं इतका तिखट मारा रत्नागिरी संघाकडे असेल. त्यामुळे जितेशला कुठेतरी निर्धाव चेंडू खेळावे लागतात. एक जबरदस्त गणगणाती आघात, गॅप तर शोधलाय, मात्र लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 33 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा मात्र मनोजच्या गोलंदाजीवर वसूल केल्या. दुसऱ्या षटकात 5 धावा दिल्या होत्या. एकंदरीत 18 धावा, म्हणजे 9च्या सरासरीनं मनोजच्या गोलंदाजीत सुद्धा धावा वसूल झाल्या. 8.25च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती. या मैदानावरती निश्चितपणे जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर 5 षटकांचा सामना आहे. 45 ते 50 पर्यंतची धावसंख्या जर तुम्ही गाठली तर ती सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. मी कोणतीही धावसंख्या सेफ म्हणू शकत नाही, कारण क्रिकेट खेळ आहे हा. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आपला नूर बदलत असतो. कधी कोण जिंकेल हे क्रिकेटचं भाकीत कोणालाही आजपर्यंत जमलेलं नाही आणि म्हणून क्रिकेट खेळाचा बादशाह म्हटलं जातं. तर सुरेख अशा पद्धतीचा क्रिकेटचा महोत्सव, याची देई याची डोळा पाहिन क्रिकेटचा सोहळा. रत्नागिरी संघाकडनं 5वा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. बॉलर्स नेम प्लीज. मुदस्सर मुल्ला. मुल्ला गोलंदाजी करणार आणि सामोरं जाईल तो जितेश. निश्चितच चप्पाल होत गणगणाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र जितेशचा आज यश मिळतंय. बायचा इशारा येतोय. बायच्या रूपामध्ये ही बायच्या रूपात धाव मिळालेली आहे. बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क होत नाहीये, पण गोलंदाजी मात्र रत्नागिरी संघाचं कौतुक करावं लागेल. 34 धावा. इथून 45 ते 50चा टार्गेट निश्चित करावं लागेल आणि ही सारी सूत्र हातात घ्यावी लागतील संजयला. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख प्रहार. वाह, शॉट ऑफ द टुर्नामेंट. या फलंदाजाकडनं 2 फटके, एक एक्स्ट्रा कव्हरला दर्शनीय षटकार, तर दुसरा आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. काय फलंदाजी आहे. 40 धावा तर झळकल्या गेल्यात. म्हणजे 45-50चं जे उद्दिष्ट आहे
ते लीलया पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे संजय सांगतोय. एक संजय होता महाभारतातला ज्यांनी महाभारत कथन केलं आणि एक संजय आहे नवी मुंबई संघाचा, तो मात्र आपल्या संघाची मुहूर्तमेढ करतोय, आपल्या संघाची इमारत बांधतोय. अप्रतिम. जर तुमचा पाया मजबूत असेल तर तुमची इमारत मजबूत होते. 24 धावा वैयक्तिक स्वरूपामध्ये. वा संजय, क्या बात आहे. क्रिकेटचा महाभारतच आपण आता मैदानावर कथन करतोय आणि संजय आपल्या बॅटमधून हे महाभारत सांगतो आहे आणि मी माझ्या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान मुल्लांचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तर संजय, अप्रतिम फलंदाजी संजयच्या बॅटमधनं. आणखी एक गणगणाती प्रहार, फटका फसला आणि फलंदाज तंबूत बसतोय, कारण अप्रतिम असा झेल टिपला गेला. फटका फसला होता. निश्चितच ज्या पद्धतीनं मुलानं लालच दाखवली होती, लालच तो बुरी बला आहे. फटका खेळायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेला असता तर नक्कीच वेगळं काहीतरी असतं, पण क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये. आता बाद झालेला आहे संजय. निश्चितच सुरेख अशा पद्धतीची कामगिरी केली मुल्लानं. एक वार, एक पलटवार, याच्यामध्ये क्रिकेटचा संग्राम रंगलेला आहे. म्हणजेच कभी तेरी तो कभी मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी. आणि हेच दाखवून देतोय मुल्ला, आज तो हमारे पूरे टीचर लोगों की बारी है. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 40 धावा, 40 धावा आहेत. 45 ते 50 निश्चितच उद्दिष्ट ठेवायला लागेल आणि जितेशची बॅट तळपणं गरजेचं आहे. इथे जर जितेश तळपला नाही तर त्याचा संघ सुद्धा तळपणार नाही. आणि जितेश मध्ये भरभक्कम अशा पद्धतीची शरीरयष्टी आहे, ताकद तर जबरदस्त आहे. पाहूया काय करतो जितेश. निश्चितच सुरेख असा फटका, गॅप शोधला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 44 धावा. तर प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर काटेश्वर यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये. विद्यमान संचालक ठाणे पालघर जिल्हा पतपेढी माजी अध्यक्ष तर प्रशांत घागस सर यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक आलेलं आहे 2,500 रुपये. दरम्यान आणखी एक सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण केली गेली. 45 धावा धाव पलकावरती. शेवटचा चेंडू या डावातला आणि काय घडणार या चेंडूवर. या चेंडूवर जर का घणघणाटी प्रहार झाला, चौकार षटकार पाहायला मिळाला तर रत्नागिरी संघ थोडासा दबाव देऊ शकतो. पण या चेंडूवर केवळ एकेरी धाव किंवा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तर दबाव देऊ शकतोय नवी मुंबई संघ. पाहूया काय घडतं. एक महत्वाचा चेंडू. निश्चित इनसाइड एज, बॅटच्या आतली कडा घेत चेंडू जातोय डीप क्षेत्रामध्ये. पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 47 धावा. विजयाचं लक्ष 48 धावांचं. प्रति आणि संतोष जोशी सर यांच्याकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंसाठी स्वीट बॉक्स आहे, कुछ मीठा हो जाए. आणि राजेंद्र भंडारी यांच्याकडनं कॅप लाभलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9.60 ची सरासरी. 47 धावा झाले. 48 धावा विजयाचं लक्ष. 9.60 ची सरासरीनं या धावा जोडाव्या लागतील. नंदन सर, यातील विजेता संघ याची जी आपली झुंज आहे
माझ्या पालघरच्या मित्रांपर्यंत मेसेज जाऊ द्यात नंदन सर, कारण ते आलेले नाही. तुम्ही मिनलला आणलेला नाहीये. मिनल पाटीलला मथाण्याच्या आणायला पाहिजे होतं आज. दरम्यान समालोचक अमित सरांचं मी स्वागत करतोय. या डावामध्ये कशा पद्धतीनं रत्नागिरी संघ 48 धावांच्या लक्ष्याला परिस्पर्श करेल ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आमचे मित्रवर्य अमित सर यांच्या आवाजात. एकूण जर आपण पाहिलं तर पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं असणार आहेत आणि एकूण धावसंख्या रचायची ती 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकं आहेत. रत्नागिरीचा संघ या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता सज्ज असणार आहे. तर गोलंदाजी मार्क कोणती असणार आहे? तर गोलंदाज एक महत्वाचा गोलंदाज आहे. पहिली गोलंदाजी सलामीची गोलंदाजी करणार आहे. तो म्हणजेच रत्नागिरी संघाचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच नवी मुंबईचा हा संघ या ठिकाणी प्रत्युत्तर देणार आहे. पाहूया कशा प्रकारे जखडलं जातं. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाणार आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. जास्त या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेवरती चालणं फार गरजेचं आहे. कारण वेळ ही कोणाकरिता थांबत नसते. त्यामुळेच असं म्हटलं जातं कि किसी भी खूबसूरत मोहतरमा के लिए ये समय नहीं रुकता है. तो इसलिए आपको समय के साथ चलने की जरूरत है. आज के दिन का ये बहुत ही कड़ा मुकाबला हम देख रहे हैं. रत्नागिरी और नवी मुंबई के बीच का ये मुकाबला है. पहले बल्लेबाजी कर 5 ओवर में 47 रनों की पारी खेली है और 48 रनों का यहाँ पर पीछा करना है रत्नागिरी के टीम के लिए. रत्नागिरी के टीम के दोनों जो ओपनिंग बल्लेबाज है धीरे धीरे मैदान में जाएंगे. जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए मैं यहाँ से अमित अदोड़े अलविदा कहता हूँ. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. नवी मुंबई आपको फील्ड फैलानी है क्योंकि समय कम है. भोजन का यहाँ पर ब्रेक भी लेना है. लंच ब्रेक की यहाँ पर सबको राह है, इसलिए आपको जल्द ही जल्द खाने की सुगंध आ रही है. अब जीत की सुगंध किसको आएगी, ये सवाल का जवाब अब कुछ समय में मिल जाएगा. चंद मिनटों में आपको मिल जाएगा. रत्नागिरी की टीम अरे हमारे जो यहाँ पर मेहमान है प्रशांत सर यहाँ पर वो यहाँ से हमें बता रहे कि आधे घंटे के बाद जीत की सुगंध किसको आएगी. खाने की सुगंध हर एक को आ रही है, लेकिन खाने का आस्वाद लेने के लिए हम भी तैयार रहेंगे. आज के दिन का एक कड़ा मुकाबला है. पहले दोनों बल्लेबाज मैदान में जाने की जरूरत है. सामने गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भी तैयार है नवी मुंबई की तरफ से. आज के दिन में बल्लेबाज देखेंगे तो एक तरफ मनोज है और दूसरे बल्लेबाज सर बॅट्समनचं नाव काय, बॅट्समनचं नाव काय, महेश और मनोज, ये दोनों बल्लेबाज मैदान में जाते हुए. मनोज लग रहा है नॉन स्ट्राइक एंड पर जाने के लिए तैयार है और महेश स्ट्राइक एंड पर जाने के लिए तैयार है. आज के दिन का एक कड़ा मुकाबला हम देख रहे हैं. कड़ी धूप है और सांगली की तरफ जाएंगे ना, सांगली जत वेटा की तरफ से आज बारिश हो चुकी है और बारिश होने के बाद भी यहाँ पर आज के दिन में हम भिवंडी के मैदान में बहुत ही कड़ा मुकाबला देख रहे हैं. रत्नागिरी और अभी भी यहाँ सांगली में बारिश शुरू है, कोल्हापुर में भी बारिश शुरू है. 14 घंटे यहाँ पर लगातार बारिश होती हुई, लेकिन इस बार भिवंडी के मैदान में कोई भी बारिश के बादल आकाश में मंडरा रहे, लेकिन बारिश की कोई यहाँ पर गुंजाइश नहीं है. फिर गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए. गेंदबाज
विवेक है, देखते विवेक किस तरह की गेंदबाजी करते हैं। पहली गेंद डालने के लिए तैयार रहेंगे और हमारे साथ गायकवाड़ सर भी यहाँ पर तैयार रहेंगे। कॉम बॉक्स में गेंदबाजी के मोर्चे पर विवेक तैयार है, सामने खेलने के लिए बल्लेबाज महेश। महेश के लिए इस बार ये ज्यादा गेंद देखेंगे, हरकत करने की कोशिश कर रहे थे लेकिन बरकत नहीं मिलती हुई, कोई भी यहाँ पर रन नहीं। यहाँ पर अच्छी कोशिश कर रहे, पहली गेंद देखेंगे तो बहुत ही अच्छी गेंद थी, इस गेंद को पढ़ नहीं पाए। ऐसा कहा जाता है अच्छे इंसान और अच्छे किताब ये पढ़ने पड़ते हैं आपको, उसी तरह से अच्छी गेंद पढ़ने की जरूरत है। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर इस बार ये देखिए कोई भी यहाँ पर छेड़छाड़ी करने की कोशिश नहीं की थी, लेकिन अंपायर की तरफ से वाइड का इशारा था और वाइड के साथ साथ खाता खुलता हुआ रत्नागिरी टीम का 48 रन का पीछा करना है। 5 ओवर का मैच है और पहला ये पावर प्ले का ओवर शुरू है। गेंदबाजी के मोर्चे पर विवेक तैयार है, नवी मुंबई की तरफ से यहाँ पर गेंदबाजी है। नवी मुंबई के विवेक के कंधों पर यहाँ पर विश्वास जताया है। इस बार उठाकर खेलने की कोशिश गेंद हवा में और वहां फील्डर मौजूद है। पहला झटका लगता हुआ रत्नागिरी को, महेश के तौर पर यह पहला झटका लगता हुआ। जरूर यहाँ पर कोई भी यहाँ पर जरूरत नहीं थी, लेकिन इस बार हवा में खेलने की कोशिश करते हुए अलोंग तो कारपेट खेलते ना तो जरूर यहाँ पर रन बन सकते थे, लेकिन ये गलती करते हुए गलती में फंसने के बाद ये पहला झटका लगता हुआ रत्नागिरी के उम्मीदों को। महेश के तौर पर ये पहला विकेट और महेश यहाँ पर पैवेलियन में कुर्सी नंबर 1 पर बैठने के लिए तैयार रहेंगे। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए मुदस्सर खुद है, मुदस्सर मुल्ला यहाँ पर खुद बल्लेबाजी करने के लिए मैदान में धीरे धीरे जाते हुए। अब इनको क्या करना है, सिंगल डबल चुराना है। जब खराब गेंद रहेगी तो उसका अच्छी तरह से फायदा उठाना है, एडवांटेज लेना है। तो इसी तरह से बल्लेबाजी करेंगे ना तो जरूर यहाँ पर 48 रनों का टारगेट जरूर बन सकता है। तो इस पहले ओव्हर में अच्छी गेंदबाजी है, पूरी तरह से बांध कर रखने की कोशिश की थी। मला वाटतं या ठिकाणी रणनीती आखली गेली होती ती म्हणजे तू हवेत खेळ, तुझे पकडू आम्ही जाईल, आणि ही वेळ खराब महेश करिता। फिर एक बार इस बार आगे आकर खेलने की कोशिश मनोज देखेंगे ना तो उनका फुटवर्क अच्छा है और पूरे सीजन में अच्छी बल्लेबाजी की है और अच्छी बल्लेबाजी कर रत्नागिरी को कुछ जीत दिलाने वाली है बल्लेबाज यहाँ पर सिंगल चुराया है। सिंगल चुराने के बाद कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 2 रन है। ये पहला ओवर प्रगति पर गेंदबाजी के मोर्चे पर नवी मुंबई की ये गेंदबाजी करते हुए 8-10 कदमों का इस्तेमाल। इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन वहां कोई फिल्टर मौजूद नहीं है। लंगॉप के खिलाड़ी ने जब तक उठाए नहीं तब तक के लिए दूसरे रन पूरा किया। क्या बात है, कोई भी जरूरत नहीं थी। फिर एक बार यहां पर यह गलती होती हुई ये रनआउट के तौर पर दूसरा झटका लगता हुआ। रनआउट यानी सुसाइड, क्रिकेट में सुसाइड कहते तो इसी तरह से सुसाइड किया है, कोई भी जरूरत नहीं थी। सिंगल चुराया था, गेंद हाथ में थी, अच्छा थ्रो था, गैदर अच्छी तरह से किया और यहाँ पर ये दूसरा झटका रत्नागिरी के उम्मीदों को लगता हुआ। मैदान में मनोज रहते ना तो यहाँ पर बड़ा स्कोर बढ़ सकता था। यहाँ पर स्कोर बढ़ाने के लिए मनोज की जरूरत थी, लेकिन मनोज वापस जा चुके हैं। नए बल्लेबाज मैदान में आते हुए संदीप ने अच्छी तरह से यहाँ पर थ्रो किया था, जिन्होंने लंगॉप के स्थान पर अच्छी फील्डिंग की थी और फील्डिंग करने के बाद बहुत ही अच्छी तरह से थ्रो करने के बाद ये झटका लगता हुआ। नए बल्लेबाज बैट्समैन नेम प्लीज। मुस्तकिम अब बल्लेबाजी के लिए तैयार रहेंगे। एक तरफ मुस्तकिम नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक एंड पर मुदस्सर है। मुदस्सर के लिए ये अगली गेंद रहेगी। पहले ओवर में 2 झटके। इस बार ये देखिए खेलने की कोशिश कर रहे थे, अंपायर की तरफ ये वाइड के लिए अपील कर रहे हैं, लेकिन मुदस्सर को ना मुन्ना ना मुंडी हिलाकर कहा है अंपायर ने। पाटिल अंपायर है, वो पाटिल के अंपायर की तरफ से यहाँ पर मुंडी हिलाकर ये अच्छी गेंद का इशारा करते हुए नवी मुंबई की तरफ से ये पहली ओवर अच्छी साबित होती हुई नवी मुंबई के लिए। इस बार ये देखिए खेलना जरूर चाहते थे, शरीर पर पटक गई थी गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछल गई थी, कमर के नीचे गेंद लगने के बाद जरूर यहाँ पर ये पहला ओवर खत्म होता हुआ। पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 3 रन है। पहला ओवर बहुत ही बेहतरीन है, सटीक गेंदबाजी की है इस विवेक ने। पावर प्ले का ओवर था और पावर प्ले में अच्छी तरह से पूरी तरह से बांध कर रखा है इस गेंदबाज ने। मित्रांनो पहिलं षटक अतिशय तिखट अशा प्रकारचा मारा होता आणि या षटकात फक्त 3 धाबा खर्च केलेत, 2 गडी बाद केलेत। पहिला महेश आणि त्यामागोमाग मनोज देखील बाद होतोय आणि यानंतर मात्र म्हणजेच या ठिकाणी म्हणजेच मनोज मधला महेश आणि महेश मधला म आणि महेश मधला मनोज मधला म
अशा प्रकारे अशा पद्धतीने या ठिकाणी करावं लागते. पहिल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 3 अशी धावसंख्या होते. पहा, जर एकूण पाहिलं तर हा एकूण 5 षटकांचा सामना आहे. 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 45 धाबांची गरज आहे. 24 चेंडू 45 धाबा. या धाबा या ठिकाणी धावफलकावरती रचल्या जाणार का, त्याकरिता मात्र मुदत सर नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला असणार आहे तो मुस्तकीम आणि मदत सर अशा प्रकारची जोडी रत्नागिरी संघाकडून आपण या ठिकाणी मैदानात खेळताना पाहतोय. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा म्हणजेच क्रीडा महोत्सवातला आपण हा एक खेळ प्रकार पाहतोय. त्यामध्ये मात्र महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. जो सामना होतोय रत्नागिरी क्रिकेट क्लब रत्नागिरी विरुद्ध नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब नवी मुंबई यांच्या दरम्यानचा आपण सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज येत होते. दुसरं षटक मात्र टाकण्याकरिता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे ती कर्णधाराने. या जबाबदारीला तो पाहूया कितपत पात्र ठरत होतं. संदीप पाहूया कशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करतो. सन आणि दीप हे दोन्ही त्याच्या नावामध्ये आहेत. आकाशात सन आपण पाहतोय, सूर्य पाहतोय, त्याला दीप लावण्याची गरज आहे. तो दीप लावणार का? विजयाचा दीप लावण्याकरिता संदीप करिता हे दुसरं षटक टाकलं जात आहे. अतिशय सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये. एकेरी धाव मात्र होणार नाहीये. निर्धाम अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. इथे मात्र जवळ चेंडू हवेत होता, बॅटची कडा घेऊन गेलेला होता. तिथे मात्र स्लिपचा क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. यष्टी रक्षकाच्या थोडासा बाजूने चेंडू जातोय. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. मात्र इथे थोडीशी दमछाक झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एका चौकाराची षटकाराची गरज आहे. ये टीम मांगे मोर, दिल मांगे मोर. अब यहाँ पर 4 की जरूरत है रत्नागिरी की टीम के लिए. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज संदीप इस बार खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का किनारा विकेट कीपर का सहारा और एक झटका लगता हुआ, तीसरा झटका लगता हुआ मुस्तकिम भी वो वापस आएंगे. इस बार जरूर यहाँ पर खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन कुल मिलाकर रन संख्या 3 विकेट के नुकसान पर सिर्फ 3 रन. और नए बल्लेबाज संजय मैदान में जाएंगे. जब बल्लेबाजी नवी मुंबई की थी तब संजय ने अच्छी बल्लेबाजी की थी, वो नवी मुंबई की थे. लेकिन रत्नागिरी के संजय क्या करेंगे ये भी देखने वाली चीज रहेगी. हमारे साथ जुड़ने के लिए तैयार रहेंगे गायकवाड सर. मगाशीच गायकवाड सरांनी सांगितलं होतं की महाभारतातला संजय त्यांना आठवला होता आणि त्याच प्रकारे त्या संजयने नवी मुंबईच्या चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. हा रत्नागिरीचा संजय आहे जो एकूण 4थ्या स्थानकावरती जातो. तो तशाच प्रकारची कामगिरी करणार का? संजयला संजयकडून प्रत्युत्तर दिलं जाणार का? तू शेर है तर मैं सवा शेर हो. तो इसी तरह से ये बल्लेबाजी करने की जरूरत है. संदीप की गेंदबाजी देखेंगे तो सटीक गेंदबाजी है. लगातार 2 गेंदों में यहाँ पर बल्ले का बाहरी किनारा था. इस बार ये देखिए बहुत ही अच्छी गेंद थी, छोटी गेंद थी. इस पर हमला करना चाहते थे लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं है. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अब देखेंगे ना तो गेंदबाजी अच्छी हो रही है. कभी यहाँ पर परिवर्तन कर रहे, वेरिएशन के साथ गेंदबाजी करेंगे तो जरूर यहाँ पर तकलीफ रहेगी इस बल्लेबाज को. नए बल्लेबाज है. ये नए बल्लेबाज रत्नागिरी की तरफ से संजय है, जिनके द्वारा ये देखे उम्मीद है रत्नागिरी को जीतने की. वही बल्लेबाज अब खेलने के लिए तैयार है. मुस्तकिम उनको कुछ कान मंत्र देते हुए, इस कान मंत्र का क्या फायदा होता है ये भी देखेंगे अगली गेंद अंपायर के बगल से. इस बार ये देखिए क्या कर रहे हैं. फुटवर्क करने की जरूरत है. खड़े खड़े खेलेंगे तो कुछ नहीं मिलेगा. आपको पानी पीना है ना तो कुएं के पास जाने की जरूरत है. तो इसी तरह से आपको गेंद खेलना है तो गेंद के पास जाने की जरूरत है. गेंद के पास नहीं जाएंगे ना तो इस तरह का नजाकत ये गेंदबाज करेंगे, क्योंकि इस गेंदबाज को मालूम है कि इस तरह का खिलवाड़ करना है सामने वाले बल्लेबाज को. तो इसी तरह से ये गेंदबाजी करते हैं. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज संदीप तैयार है. सामने संजय तैयार. ये देखिए बहुत ही अच्छी गेंद. टिप्पा खाने के बाद ज्यादा उछल नहीं रही है गेंद. ये तकलीफ है. ज्यादा उछलने के बाद यहाँ पर जरूर बल्ले पर आ सकती है, लेकिन संदीप की गेंदबाजी बहुत ही अच्छी गेंदबाजी है. तीखा मारा कर रहे हैं. 1 ही रन अभी तक खर्च किया है. कुल मिलाकर रन संख्या 4 रन 48 रन का पीछा करते हुए 3 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. यह पावर प्ले है और पावर प्ले में गेंदबाजी करते हुए नवी मुंबई के गेंदबाज जिन्होंने रत्नागिरी के बल्लेबाजों को पूरी तरह से बांध कर रखा है. मनोज महेश वापस जा चुके हैं, मुस्तकिम भी वापस जा चुके हैं और खेलने की जिम्मेदारी अब बल्लेबाज इस संजय और मुदस्सर के कंधों पर रहेगी. और फील्डिंग में ज्यादा यहाँ पर देखेंगे तो अच्छी तरह से जमावट बनी है और फील्डिंग की जमावट करने के बाद जरूर यहाँ पर ये बल्लेबाज खेलने के लिए तैयार रहेंगे, क्योंकि गेंदबाज देखेंगे ना तो अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं.
पूरी तरह से खिलवाड़ करके सामने वाले बल्लेबाज के ऊपर दबाव डालने की कोशिश कर रहे हैं। 10-11 कदमों का इस्तेमाल करते हुए अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करेंगे पाटिल, अंपायर को पार करके ये गेंद डालते हुए इस बार उठा करके खेलने की कोशिश, बल्ला बदलने के बाद क्या नजाकत, बहुत ही बेहतरीन छक्का। आज के दिन का ये चौथा छक्का है इस महेश के बल्ले से, इस संजय के बल्ले से निकलता हुआ, बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ खेलते हुए। जब पहले 2 गेंदों का उन्होंने पूरी तरह से अंदाज लिया था, बाद में देखेंगे उन्होंने बल्ला घुमाया और हवा में गेंद यहाँ पर चली गई, गेंद हवा में चले और सबको ये बल्लेबाज पता चले, संजय पता चले, तो इसी तरह से ये छक्का तब कुल मिलाकर रन संख्या 9 रन। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 9 रन है 2 ओवर के बाद, और विकेट देखेंगे तो 3 विकेट का 9 रन, एकूण धाव संख्या 9, 9 रन, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओवर, रन रिक्वायर्ड 39 फ्रॉम 3 ओव्हर्स यानी 18 बॉल, 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे। पाहूया गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येत होते, रत्नागिरीची दमछाक होणार आहे। जर चौकार षटकार या षटकात जर आपल्याला पाहायला मिळेल तर मात्र समीकरण थोडस बरोबर रत्नागिरीच्या बाजूने जाणार आहे। आता जर समीकरण पाहिलं तर रत्नागिरीच्या विरुद्ध बाजूने म्हणजेच नवी मुंबईला पूरक अशा प्रकारचं हे आपण समीकरण पाहतोय, कारण 18 चेंडू 39 धाबा टेनिस जगतामध्ये होताना आपण पाहिलेले आहेत, एका षटकात 39 धाबा बेटाच्या मैदानात मी पाहिले आहेत, एका षटकात 37 धाबा मी बरोबर सांगलीच्या मैदानात पाहिलेले आहेत, एका षटकात एकूण 23 धाबा उमरानीच्या मैदानात पाहिल्यात जत मध्ये। अतिशय चांगला चेंडू आहे, जबरदस्त फटका, जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करतो, चेंडू मात्र गॅप मध्ये ढकलून दिला गेला, चेंडू बहुधा या ठिकाणी सीमा पार होणार यात काही शंका नाही। मुदतसरच्या बॅट मधून जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा रत्नागिरी करता ज्या वेळेला गरज आहे तशा प्रकारचा चौकार ठोठावतो, चौकारानंतर मात्र जलद गतीने धावसंख्येत भर पडते, एकूण धावसंख्या होते ती 13, एकूण 48 धावांचा पाठलाग करताना मुदतसर वरती एकूण पूर्णतः फलंदाजीची धुरा असणार आहे, किल्ला लढवावा लागणार आहे तो याच मुदतसरला, कारण पहिल्या चेंडूवरती पहिला चौका ठोठावलाय, इथून मात्र एकारी दुहेरी धाव घेणं फार गरजेचं आहे। चांगला चेंडू असेल तर मात्र एकेरी दुहेरी धाव घेणं गरजेचं आहे, जर या ठिकाणी खराब चेंडू असेल तर त्याचा समाचार घेणं मुदतसर करिता हे अनिवार्य असणार आहे। मुदतसर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो, समोर मात्र गोलंदाजी केली जाते ती नवी मुंबईकडून, या चेंडूवरती जबरदस्त फटका आहे, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये, सेफ्टी शॉट ज्याला म्हणतात तर अशा प्रकारचा सेफ्टी शॉट बरोबर लॉंगॉनच्या स्थानकावरती याच मुदतसर कडून खेळला जातो आणि या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होते, या एका धावेने संघ पोहोचतो 14 या धावसंख्येवरती। विजयाचा सौदा करायचा आहे ना तर अशा प्रकारची फलंदाजी गरजेची आहे आणि तशा प्रकारची फलंदाजी याच मुदतसर आणि याच बरोबर त्याचा जोडीदार संजय कडून केली जाते। तो संजय पाहूया, या आधीच्या चेंडूवरती त्याने जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा उंच गुरा षटका ठोठावला होता, त्याच्याकरिता हा चेंडू आहे, बॅट आधी फिरते नंतर चेंडू जातोय, पंचांकडून मात्र वाईटचा इशारा येतोय, स्क्वेअर धाब्याने धावसंख्येत भर पडते, एकूण धावसंख्या होते ती 15। अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे या ठिकाणी गरजेचं आहे। आता मात्र पहा, सीधे उंगली से घी निकल रही है तो टेढ़ी क्यों कर रहे, ये सवाल उठता हुआ, कटप्पा और बाहुबली को कटप्पा ने क्यों मारा, ये सवाल आखिरी और फिल्म खत्म होने के बाद भी पता नहीं चलता है। तो इसी तरह से एक खराब सोच के साथ साथ जरूर यहाँ पर एक अच्छा स्ट्रोक भी खेला है और अच्छे स्ट्रोक पर यहाँ पर 1 रन मुकम्मल होता हुआ और इसी 1 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ, कुल मिलाकर रन संख्या 16 रन है। तीसरा ओवर प्रगति पर है, 5 ओवर का मैच है और जीतने के लिए 48 रन की जरूरत है और कुल मिलाकर रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 16 रन। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज नवी मुंबई के है, अब ये पंकज गेंदबाजी करते हुए, पंकज की अगली गेंद अंपायर के बगल से, ये देखिए उठाकर खेलना जरूर चाहते थे, बल्ले के बीचों बीच गेंद लगी है लेकिन मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल होने के बाद यहाँ पर मिसफील्ड, संजय दारवा ये मिसफील्ड होता हुआ और मिसफील्ड का पूरा फायदा उठाया इस मुदतसर ने। पहली ये रन जरूर तेजी से ली थी, दूसरी भी यहाँ पर दौड़ते हुए और 2 रन मुकम्मल, 2 रनों के साथ साथ अब यहाँ पर संतुष्ट रहेंगे ये मुदतसर और उनके साथीदार संजय, और सामने पंकज गेंदबाजी के लिए तैयार है, उन्हें बांधने के लिए ये तैयार है। इस बार ये देखिए अंपायर की तरफ से इशारा आता हुआ, ये ओवर खत्म होता हुआ, 3 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 18 रन। अब जीतने के लिए देखेंगे तो 12 गेंदे शेष है और जरूरत है 30 रन की जरूरत है, 12 गेंदे 30 रन।
मित्रांनो, एकूण जर समीकरण पाहिलं तर अजूनही नवी मुंबई या संघाकडे झुकलेला आहे. या षटकात जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु तसं काही होत नाहीये. मुदत सरने एक फटका खेळला होता, त्यानंतर मात्र त्याचा संजय आहे, या संजयला देखील स्ट्राईक मिळालं होतं, त्याला देखील मोठा फटका खेळता येत नाहीये. दरम्यान मात्र एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 48 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 18, 12 चेंडू 30 धावा. 12 चेंडू 30 धावा या ठिकाणी विजयाकरिता आवश्यक आहेत ते रत्नागिरी स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी करिता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, परंतु चेंडू अभेद आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, अवघड असा झेल टिपला जातोय. लॉंगाच्या स्थानकावरून पंकज कडून एक अवघड झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय, चौथा धक्का बसतोय. तो म्हणजे ज्याने षटका तुटवला होता अशा प्रकारचा फलंदाज तंबूत परतवण्याची कमाल हा गोलंदाज करताना पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. तिसऱ्या षटकात जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी आहे. मोठा फटका खेळायचा होता तो फलंदाजाला, फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. चौथा धक्का बसतोय 18 या धावसंख्येवरती. नवा फलंदाज आपण मैदानात जाताना पाहतोय तो रत्नागिरी संघाचा संजय नाव सांगायचंय, संजय नाव सांगायचंय. आउट झालेला फलंदाज, नवीन फलंदाज दीपक या ठिकाणी नवा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय. एक मोठा फटका खेळायचा होता. सर्व संघांच्या संघनायकांना विनंती आहे, कॅप्टनना विनंती आहे, आपण बरोबर ही मॅच संपण्यापूर्वी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. फूड पॅक आहेत, ते फूड पॅकेट्स आपण घ्यायचे आहेत, त्याकरिता कर्णधार येतील, बाकी कोणी येणार नाहीये. मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे, तो म्हणजेच ज्याने एक गडी बाद केलाय विवेकने मात्र हे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं हे तो चौथा षटक टाकतोय. पहिल्या षटकात मात्र त्याने एक गडी बाद केला होता, 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. तू हवेत खेळ, तुझे पकडू आम्ही झेल, अशा प्रकारची रणनीती या गोलंदाजाकडून आखली जाते, तो म्हणजेच विवेक पूर्ण अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. या षटकातला महत्वपूर्ण म्हणजे तिसऱ्या एकूण चौथ्या षटकातला आपण गोलंदाजी मार्कवरती असणारा विवेक पाहतोय. आता मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाही, पंचांकडे वाईट करता दाद मागितल्या, ते दादेला मात्र प्रतिसाद मिळतो. प्रतिसादानंतर मात्र धावसंख्येत भर पडणार आहेत. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 19, 4 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावांचा पाठलाग करताना 5 षटकांचा सामना आहे. एकूण जर आपण पाहिलं तर हे निर्धारित अशा प्रकारचं चौथं षटक पाहतोय आणि चौथ्या षटकातला मारा करताना पाहतोय तो नवी मुंबई संघाचा एक हुकमी गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू. या चेंडूवरती मात्र मुदत सर एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त करणार आहे, कारण पंकज त्या चेंडूवरती झपकन जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रश्न उरत नाहीये. एका धावेने या मुदत सरला या ठिकाणी समाधानी व्हावे लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज असणार आहे, तो म्हणजेच विवेक सज्ज असणार आहे. विवेकने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी आहे. तोच विवेक 10-12 पावलाचं रनअप घेऊन पंचांच्या बरोबर डाव्या बाजूकडून मंडळाचं राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. तो समोरच्या फलंदाजाकरिता फलंदाज असणार आहे, तो म्हणजेच या ठिकाणी दीपक आहे. अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाहीये, मात्र धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतो का ते पाहायचंय. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात मुदत सर या ठिकाणी तंबूत परतणार आहे. 5वा धक्का बसतोय. या चौथ्या षटकात विवेकने मात्र चांगली कामगिरी केली आहे. सांघिक देखील चांगल्या प्रकारची कामगिरी होतोय. याचाच अर्थ या ठिकाणी हा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावसंख्या होते. नवी मुंबई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. चर्चासत्र रंगतंय मैदानात. मात्र हे चर्चासत्र इतकं होता कामा नये की मैदानाचं अधिवेशन होता कामा नये, याची आपण काळजी घ्यायची आहे. सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण बरोबर समालोचन कक्षासमोर फूड पॅकेट कलेक्ट करण्याकरिता यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजूनही विवेक आहे, जो तो चौथ्या षटकातला मारा करतोय. नवा फलंदाज आपण मैदानात जातोय. फलंदाजाचं नाव पुढे सरसावतोय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात देत नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय. विवेकने मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. समोरच्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय. रत्नागिरीच्या फलंदाजीला भगदाड पाडण्याचं काम केलंय. मनोहर मात्र नवा या ठिकाणी फलंदाज आहे. मनोहर पाहूया विवेकला प्रत्युत्तर कशा प्रकारे देतो ते.
या चेंडूवरती मात्र त्याला प्रहार करायचा होता, उडी मारून बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही, निर्धाव चेंडू राखण्याची कमाल हा गोलंदाज करताना पाहतोय. या गोलंदाजाकडून जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. त्याने हे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकले तर संघाच्या वतीनं तो चौथं षटक टाकतोय. 5 षटकांचा सामना आहे, 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकतोय फलंदाज, या ठिकाणी चाचपडतोय. अजूनही या चौथ्या षटकात देखील अशा प्रकारची चाचपडत फलंदाजी करताना पाहतोय. फिर एक बार मैं सभी दर्शकों का मेहमानों को तहे दिल से स्वागत करता हूँ. कुल मिलाकर रन संख्या 48 रन का पीछा करते हुए 5 विकेट के नुकसान पर 4 ओवर के बाद 20 रन. अभी भी देखेंगे तो 6 गेंदें शेष है, वो भी विशेष रहेंगे. अब इस मैच की देखेंगे तो फॉर्मेलिटी शेष है, क्योंकि आज के दिन का ये मुकाबला ज्यादातर देखेंगे तो नवी मुंबई की तरफ झुकता हुआ, क्योंकि विवेक ने अच्छी गेंदबाजी की है. 2 ओवर डाले और 2 ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए और 2 विकेट चपकाए, तो 2 सफलता पाने वाले ये सफल गेंदबाज है. आपस में बातचीत होती हुई कुल मिलाकर रन संख्या 20 रन 5 विकेट के नुकसान पर. और जीतने के लिए देखेंगे जीतने के लिए 28 रन की जरूरत है. जरूर यहाँ पर गेंदबाजी के बोर्ड पर नए गेंदबाज आएंगे. पंकज हमें बताएंगे गेंदबाज कौन है. पंकज सर, गेंदबाज सुधीर गेंदबाजी के मोर्चे पर है और धीर देने के लिए अपने टीम को आते हुए लेफ्ट हैंड गेंदबाज. इस बार ये देखिए बहुत ही अच्छी बल्लेबाजी है, समय और सोच के साथ साथ यहाँ पर बल्लेबाजी करने की कोशिश करते हुए, लेकिन वहां फील्डर मौजूद है जिन्होंने इस गेंद को उठाया. तब तक के लिए 1 रन पूरा करते हुए 1 रन के साथ साथ कुल मिलाकर रन संख्या 21 रन. अब देखेंगे तो ये 5वां ओवर प्रगति पर है और सुधीर गेंदबाजी के मोर्चे पर है. दूसरी गेंद सुधीर की, ये देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश करते हुए. इस बार देखेंगे ना, ये तीसरे चौथे स्टंप के ऊपर गेंद थी और इसी गेंद को पढ़ नहीं पाए और इसीलिए यहाँ पर ये बिंदी गेंद आती हुई, बिंदी के साथ साथ यहाँ पर ये स्कोर रुकता हुआ. फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज जो तैयार होते हुए, ये देखिए क्या कट किया है, लाजवाब यहाँ पर कट करते हुए और 1 रन मुकम्मल होता हुआ. इतनी ही सुंदर फील्डिंग होती हुई और सुंदर फील्डिंग के बाद कुल मिलाकर रन संख्या 22 रन 5 विकेट के नुकसान पर 48 रन का पीछा करते हुए ये आखिरी ओवर प्रगति पर है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज ये सुधीर, इस बार उठाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में चले, लेकिन इस बार पंकज के साथीदार यहाँ पर गेंद के पीछे, लेकिन एक इक्का दुक्के से कुछ नहीं होगा. आपको जीत पाना है ना तो आपको बड़े चौके छक्कों की जरूरत है. चौके छक्कों के साथ ये मैच जीत सकते थे, लेकिन यहाँ पर जी जान डालने वाला यहाँ पर चौका छक्का नहीं आया है, इसलिए यहाँ पर रत्नागिरी की टीम पिछाड़ी पर. इस बार ये देखिए हल्के हाथों से जरूर खेला, गैप ढूंढने की कोशिश करते हुए 2 फील्डर बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर फील्डिंग करते हुए. गली के खिलाड़ी है जिन्होंने इस गेंद को उठाया नहीं. तब तक के लिए 1 रन पूरा होता हुआ और इसी 1 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ. गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए ये गेंदबाज सुधीर तैयार है. नवी मुंबई के ये स्ट्राइक गेंदबाज है. इस बार ये देखिए खेलना जरूर चाहते थे, बल्ले का किनारा और विकेट कीपर का सहारा, इसी के साथ साथ यहाँ पर ये ओव्हर खतम होता हुआ. मॅच जीता है नवी मुंबई की टीम ने. या सामन्यात मात्र विजयी ठरतो तो संघ आहे नवी मुंबईचा संघ. उपस्थित सर्व संघांना विनंती आहे, आपण आल्याबरोबर या ठिकाणी सर्व संघांना विनंती आहे, आपण फूड पॅकेट घेऊन जायचं आहे. फूड पॅकेट घ्यायचे आहेत सगळे कर्णधार, फक्त कर्णधार येतील. रत्नागिरीचा संघ, पालघरचा संघ, विक्रमगडचा संघ, त्याचबरोबर ठाण्याचा संघ